नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणामधील एक महत्त्वाचा भाग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत, आपण आज शिकणार आहोत। विद्यार्थ्याला संधी ही थोडीशी अवघड वाटते, पण संधी इतकी सोपी आहे हे तुम्हाला कदाचित माहित नसेल। ती संधी जी तुम्हाला अवघड वाटणार आहे, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, अरे संधी इतकी सोपी असते असं वाटणार आहे। म्हणून आज आपण ही संधी हा व्याकरणामधला हा जो भाग आहे संधी म्हणून आज आपण काय करणार आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला संधी हा प्रकार अत्यंत उपयुक्त असणारा परीक्षेसाठी, पण विद्यार्थ्याला क्लिष्ट वाटणारा म्हणजे थोडंसं अवघड वाटणारा पण सोपा आहे। हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर विद्यार्थ्यांनो, आपण काय करूया, सर्वप्रथम संधी म्हणजे काय, संधी म्हणजे काय, संधी कोणाला म्हणतात, संधी म्हणजे काय असतं हे सर्वात महत्त्वाचं पाहूया। बघा, संधी म्हणजे जोड शब्द तयार करताना जे जोड शब्द असतात ना, शब्दाला जोड, अ आ इ ई उ ऊ हे जोड शब्द, किंवा मी जातो, आता मी हा एक शब्द, जातो, जा आणि तो हे जोडलेले शब्द जोड शब्द। जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात व त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो। वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात। अत्यंत सोपी असणारी व्याख्या। संधी म्हणजे काय, आता संधी म्हणजे काय त्याची व्याख्या काय दिलेली आहे, जोड शब्द तयार करताना जे वर्ण आपल्याला हवे, जे वर्ण आपल्याला पाहिजे, त्या शब्दाच्या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जेव्हा एकत्र येतात, जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्या एकत्र येण्यामध्ये एक नवीन वर्ण तयार होतो। मग त्या नवीन तयार होणाऱ्या वर्णाला आपण काय म्हणतो, ती जी प्रक्रिया आहे, नवीन जे वर्ण तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, याला आपण काय म्हणतो, संधी म्हणतो। जसं सांगितलं, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात, ते एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल म्हणजे त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो, त्या दोघांमधून एकच वर्ण तयार होतो। अशा एकत्र येण्याच्या प्रकारास, जे एकत्र वर्ण आल्यानंतर जो प्रक्रिया निर्माण होते म्हणजे जे प्रकार आहे त्या प्रकारास आपण काय म्हणतो, संधी म्हणतो। बघा, संधी म्हणजे काय, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे असा होतो। संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर समासामध्ये बघा, संधी आणि समास, आपण समास सुद्धा शिकणार आहोत यानंतर, संधी संपल्यानंतर आपण समास सुद्धा शिकणार आहोत। पण संधी आणि समास मध्ये फरक काय हे सगळ्यात महत्वाचं आहे। जर तुम्ही संधीमध्ये समास घुसवला नाही, समासामध्ये संधी घुसवली तर तुमची अदलाबदल झाली तर मार्क त्या ठिकाणी कमी येतात, चुकण्याची शक्यता असते। म्हणून संधीला संधीच म्हणा, समास म्हणायचं नाही। जरी सारखे असले तरी त्यामध्ये खूप मोठा फरक आहे। ते फरक काय आहे त्याचं उदाहरण सुद्धा मी इथे लिहिलेलं आहे, ते तुम्हाला उदाहरण बघितल्यानंतर लगेच कळून येईल की अरे हा समास आहे आणि ही संधी आहे, बरोबर। तर समासात मात्र दोन शब्द शेजारी शेजारी लिहिले जातात, हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट म्हणजे वाक्य आहे। समासामध्ये दोन शब्द हे वेगवेगळे लिहिले जातात, कारण की त्यातला पहिला वर्ण या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र करायचं हे संधी झाली। आणि समासामध्ये दोन शब्द हे एकत्र येत नाही, ते वेगळे वेगळेच असतात, ते समास। आता त्या समासाचं उदाहरण बघा, उदाहरण हे दोन्ही उदाहरण मी दिलेले। सामासिक शब्द म्हणजे जे समास आहे,
आई वडील, आई व वडील हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. आई वडील हे दोन भिन्न शब्द आहेत, एक शब्द नाही. आई वडील हे काय, दोन भिन्न शब्द. त्याचबरोबर संधी, संधी म्हणजे काय, संधीमध्ये सूर्योदय, सूर्य आणि उदय. संधीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, हे तीन प्रकार पडतात. आता यामध्ये आपल्याला तिन्ही प्रकार शिकायचे आहेत, पण आज आपल्याला स्वर संधी काय असते हे आपण काय करूया, या व्हिडिओच्या माध्यमातून स्वर संधी सर्वप्रथम शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे संधीचे तीन प्रकारापैकी आपण जी पहिली संधी आहे त्याचं नाव आहे स्वर संधी. ती स्वर संधी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत, शिकणार आहोत. बघा, पहिली आज आपल्याला शिकायची संधी आहे ती संधी आहे स्वर संधी. बघा, स्वर संधी आज आपल्याला अभ्यासायची आहे. आता स्वर संधीमध्ये काय येतात, स्वर संधीमध्ये जे शब्द येतात ते दोन जे शब्द असतात, म्हणजे पहिला शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. मग हे पहिला शब्द कोणता असतो, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोणता असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता असतो, हे आपण काय करूया, सर्वप्रथम लक्ष देऊया. स्वर संधीमध्ये पहिला शब्द हा स्वर असतो आणि दुसरा शब्द सुद्धा स्वरच असतो. स्वर अधिक स्वर. पहिला शब्द काय असतो, स्वर असतो आणि दुसरा शब्द सुद्धा स्वर असतो. आता स्वर म्हणजे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आता आपल्याला माहितीये, आपण अ आई बालपणापासून, नर्सरीपासून किंवा पहिलीपासून शिकलेला आहात. त्यामध्ये स्वर कोणते, व्यंजन कोणते, मृदुवर्ण कोणते, कंठधालव्य कोणते, त्यानंतर अनुनासिके कोणते, हे सगळं तुम्हाला माहितीये. जर तुम्हाला माहित नसेल किंवा आपल्या मुळाक्षरामध्ये वर्ण मुळाक्षरामध्ये आपले व्यंजन कोणते आणि स्वर कोणते हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये मला कळवा. जर तुम्हाला याचा पण व्हिडिओ पाहिजे असेल की सर आम्हाला मुळाक्षर शिकवा, त्याच्यामध्ये जेणेकरून आम्हाला काय स्वर आणि व्यंजन कळायला पाहिजे, जर तुमची मागणी असेल तर त्याचा सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ म्हणजे सेपरेट व्हिडिओ ते सुद्धा मी बनवू शकतो, म्हणजे ते सुद्धा आपल्यासाठी घेऊन येईन मी. तुमची जर इच्छा असेल किंवा जर तुम्हाला आवश्यकता असेल तर, जर आपल्याला स्वर माहित असेल आणि व्यंजन माहित असेल तर त्याची काही आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही सांगितलं की सर स्वर आणि व्यंजनावरती एक व्हिडिओ तयार करा, तर मी अवश्य आपल्यासाठी स्वरासाठी आणि व्यंजनासाठी स्वतंत्र व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईन. आता आपल्याला काय करायचं आहे, स्वर अधिक स्वर. आता मराठीमध्ये बघा ओवेल्स कन्सोनन्स तुम्हाला माहिती आहे, तसंच इंग्लिशमध्ये जसं ओवेल्स असतात, कन्सोनन्स असतात अल्फाबेटमध्ये, तसंच मराठीमध्ये सुद्धा ओवेल्स म्हणजे स्वर असतात आणि व्यंजने सुद्धा असतात म्हणजे कन्सोनन्स. आपल्याला स्वर अधिक स्वर. आता स्वर संधीची जी व्याख्या आहे ती स्वर संधीची व्याख्या काय बघा, ती व्याख्या आहे एकमेकाशेजारी येणारे वर्ण जर स्वर असेल तर बघा, एकमेकांसाठी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्वर संधी असे म्हणतात. एकमेकांशेजारी जे वर्ण आहेत, वर्ण म्हणजे वर्णमाला, आता ते जर काय असतील, स्वर असेल तर याचं उदाहरण जर बघू आपण. बघा, एक उदाहरण मी इथे लिहितो.
नंबर 1 हा उदाहरण घेतो विद्यार्थी. बघा विद्यार्थी याच्यामध्ये जे दोन शब्दाची एकत्रीकरण जो आहे कोणत्या शब्दावरून झाली? विद्या अधिक अर्थी. विद्या अधिक अर्थी. आता हा जो पहिला शब्द आहे या पहिल्या शब्दाचा हा वर्ण या म्हणजे याच्यामध्ये जो स्वर आहे तो आ आहे. अधिक इथं सुरुवातीला एक वर्ण आहे तो पण स्वर आहे. तो कोणता आहे? अ. म्हणजे हा पण स्वर आहे हा पण स्वर आहे. बरोबर. आता हा पण स्वर आहे आ. विद्यामध्ये द हा बघा विद्यातून आ निघाला तर द हा पाय मोडून तयार होतो. शब्दाच्या शेवटी बघा प्रत्येक शब्दात शेवटी स्वर असतात आणि त्याचं एकत्रीकरण झाल्यानंतर शब्द पूर्ण तयार होतो. त्याला आता विद्यामध्ये मधला आ बाहेर काढला तर इथं द पाय मोडून राहिला आणि इथं अ हे पहिला स्वर आणि दुसरा स्वर दोन्ही स्वर एकत्र आले आणि या दोन्ही स्वर मधून जो शब्द तयार झाला तो काय झाला? विद्यार्थी. हा नवीन शब्द झाला. आता आ प्लस आ काय तयार होतो? आ तयार होतो. आणि जर दुसरं उदाहरण याच्यामधले बघितलं आपण दुसरं उदाहरण तर देवालय. आता याची जी संधी विग्रह कशी होती? देव अधिक आलय. आता देव अधिक आलय. देव व मध्ये व चा आपण अ काढून घेतला तर व चा पाय पडून तयार होतो. म्हणजे इथं अ निघाला आणि इथं आ निघाला. अ आणि आ पहिला पण स्वर आहे दुसरा पण स्वर आहे. बघा जसं स्वर प्लस स्वर पहिला पण स्वर दुसरा पण स्वर मग काय तयार होईल याचा सुद्धा आपल्याला काय मिळतं? आ तयार होतो. आता हे का तयार होतात असे याचे काही नियम्स आहेत. याचे काही नियम आहेत. आता हे नियम आपण पाहूया आणि स्वर संधीमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. स्वर संधीमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. ते प्रकार आपण काय करूया? शिकूया. आता याच्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वर संधीमध्ये पहिला प्रकार. कोणता पहिला प्रकार आहे तो? दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी. बघा दीर्घत्व संधी. आता आपल्याला परीक्षेमध्ये काय होतं? फक्त संधी कोणती आहे? मग काय स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी आहे हे आपल्याला विचारतात. आता याच्यामध्ये आपल्याला कळतं की बाबा स्वर संधी जर स्वर एकत्र आले तर स्वर संधी होतात आणि व्यंजन एकत्र आले तर व्यंजन. आता व्यंजन संधीमध्ये आपण शिकणार आहोत ते काय, पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकायचं? फक्त स्वर संधी शिकायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये जे उपविभाग आहेत म्हणजे त्याचे जे सर्व प्रकार आहेत ते प्रकार आपण काय करूया? शिकूया. यामध्ये पहिला प्रकार आहे ते पहिला प्रकार कोणतं? दीर्घत्व संधी. आता दीर्घत्व संधीचा आपण काय करूया याची व्याख्या बघा. काय? दोन सजातीय स्वर. दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्ही बद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर तयार होतो. एकच दीर्घ स्वर तयार होतो. याला दीर्घत्व संधी म्हणतात. याला काय म्हणतात? दीर्घत्व संधी. आता जी दीर्घत्व संधी आहे संधीमधले जी स्वर संधीमध्ये जो पहिला प्रकार आहे दीर्घत्व संधी याच्यामध्ये याची व्याख्या काय? दोन सजातीय स्वर. सजातीय म्हणजे एका जातीचे सारख्या जातीचे दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास बघा हे सारख्या जातीचे हे अ आणि आ स्वर आहे दोन्ही पण
आल्यास या दोन्ही बद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर बघा, या दोन्ही मध्ये एकच दीर्घ स्वर तयार होतो, याला दीर्घत्व संधी म्हणतात. आता यामध्ये आता दीर्घत्व संधी कशी ओळखायची याचे पण आपल्याला काय आहे नियम आहे, ते आपण नियम पाहू. आता हे दीर्घत्व हे जर तुम्ही लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. मी 2 मिनिटं 1 सेकंद बाजूला थांबतो. हा, तर दीर्घत्व संधी ही जी दीर्घत्व संधी आहे ती दीर्घत्व संधी आपल्याला कशी ओळखायची, ती ओळखण्यासाठी असा काही जास्त आपल्याला जोर लावायची आवश्यकता नाही. ती दीर्घत्व संधी आपण काय करू शकतो, लागोपाठ एकच बघा. दीर्घत्व संधी ओळखण्यासाठी जी संधी तयार होऊन आलेली आहे, आपल्याला जर दीर्घत्व संधी ओळखायची असेल तर काय, जी संधी जो शब्द तयार होऊन आलेला आहे त्या वर्णाला बघा, जो शब्द तयार होऊन आलाय त्या शब्दाला एक तर काय असेल काना असेल, दुसरं काय असेल एक काना असेल, किंवा दुसरा उकार असेल, किंवा दुसरी वेलांटी असेल. बघा, दीर्घत्व संधीमध्ये जर तुम्हाला दीर्घत्व संधी ओळखायची असेल तर या दीर्घत्व संधीमध्ये फक्त 3 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट कोणती, पहिली गोष्ट की जी संधी तयार होऊन आलेली आहे ती संधी एकतर त्या संधीतल्या वर्णाला एकतर काना असेल, किंवा दुसरा उकार असेल, किंवा दुसरी वेलांटी असेल. काना, दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी या तिन्हीपैकी जर एखादी तुम्हाला जर शब्द आला किंवा तो वर्ण आला तर ओळखायचं की हे दीर्घत्व संधी आहे. बरोबर. आता आपल्याला याचे काही नियम आहेत, या दीर्घत्व संधीचे काय आहेत काही नियम आहेत, ते आपण एक एक नियम आपण शिकूया. याचा पहिला नियम आहे दीर्घत्व संधीचा पहिला नियम, जर पहिल्या शब्दातला अ आणि दुसऱ्या शब्दातला आ जर असेल तर या दोन्ही शब्दापासून आ तयार होतो, म्हणजे काय तयार होतो, काना तयार होतो. बघा, पहिल्या शब्दातलं अ दुसऱ्या शब्दातला आ, म्हणजे पहिल्या शब्दातलं शेवटचं वर्ण अ असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा आ असेल तर या दोन्ही शब्दातून काय तयार होतं, आ तयार होतो, म्हणजेच काय काना येतं. आता याचं उदाहरण जर बघितलं आपण, जसं मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला, काय दिलं होतं, सूर्य अधिक अस्त, याचं काय होतं सूर्यास्त. काय होतं सूर्यास्त. आता यामध्ये बघा सूर्य आणि अस्त नाही, अस्त. सूर्य आणि अस्त याचं काय होतं सूर्यास्त. मग तो कसा तयार होतो, तो कसा तयार होतो, याच्यामध्ये अ आणि अच, हे बघा हे अ आणि अ, थोडी मिस्टेक माझ्याकडे झाली. अ आणि अ, पहिल्या शब्दातला अ आणि दुसऱ्या शब्दातला अ, काय तयार होतो, आ तयार होतो. मग काय तयार होईल, सूर्यामधलं, या सूर्यमधलं अ आणि इथला अ, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा स्वर असला पाहिजे, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण सुद्धा स्वर असला पाहिजे. अ आणि अ काय तयार होतो, आपल्याला आ तयार होतो, म्हणजे एक नवीन वर्ण तयार झाला, तो काय झाला सूर्यास्त. म्हणजे इथं कान आला बघा, इथं सूर्य याला काय आला, कान आला, म्हणून तो सूर्यास्त तयार झाला. यानंतर आपण जर दुसरा उदाहरण बघितलं, दुसरा उदाहरण काय बघूया, पुरुष अधिक अर्थ. पुरुष अधिक अर्थ काय तयार होतं, पुरुषार्थ. पुरुषार्थ बघा, या इथं पुरुष मधलं अ आणि अ मधलं अ काय तयार झाला, आ तयार झाला, म्हणून पुरुष. आता आणि शा पुरुषार्थ, इथं याला काना बसला आणि पुरुषार्थ
तयार झाला. हा ह्या अ इकडं आला आणि या अचा आणि इथल्या अचा काय तयार झाला? आ तयार झाला. आ म्हणजे काय? काना. म्हणजेच या श ला तो काना तयार झाला. म्हणजे जसं बघा तुम्हाला एकदम स्पष्ट करून हा तिसरा उदाहरण तुम्हाला लगेच कळून जाईल. दोन उदाहरण दिलीत आपण. तिसरं उदाहरण तुम्हाला देतो मी. सह अधिक अनुभूती. सह अधिक अनुभूती काय तयार होईल? सहानुभूती. काय तयार होईल? हा सहानुभूती. आता याच्यामध्ये सह मधला अ निघाला आणि याच्यातला अ निघाला. काय तयार झाला? आ तयार झाला. आता बघा सह ह मधला अ इथं काढला. इथं काय राहिलं? हे स आणि इथला ह काढला म्हणजे हा पाय म्हणून ह राहिला. आणि इथला कुठला? या अनुमती मधला अ बाहेर काढलं म्हणजे इथं काय राहिलं? नुमती. नुभूती राहिलं. नुभूती काय राहिलं? अ काढलं राहिलं फक्त नुभूती राहिलं. आता नुभूती. आता याच्यामध्ये बघा हा जो ह आहे. आता ह तर याच्यातला ह आपल्या ह मधला ह काढलं तर पाय म्हणून ह राहिला. इथला अ इथं काढून घेतलं तर या दोन्ही मधून काय तयार झाला? आ तयार झाला. आ म्हणजेच काय? काना. हा काना कुणीकडे येईल? हा कडे येईल. हा काना हा कडे येईल. म्हणून जर हच्या बाजूला जर काना आला तर शब्द काय तयार झालं? हच्या बाजूला काना आला सहानुभूती असा शब्द तो तयार झाला. काल हा शब्द सहानुभूती. तसंच पुरुषार्थ तयार झालं. तसंच काय झालं? सूर्यास्त तयार झालं. हे झालं या संधीचा दीर्घत्व संधीचा हा पहिला प्रकार. कितवा? पहिला. आता आपल्याला काय करायचंय? याच्यातला दुसरा प्रकार शिकायचा आहे. हा झाला असेल लिहून घ्या. बघा दुसरा प्रकार शिकायच्या मधला हा पहिला घेतला आपण. यानंतर आपण दुसरा प्रकार शिकू. पहिला मध्ये काय शिकलं? अ अधिक काय होतो? काना होतो म्हणजे आ होतो. आता याच्यामधला जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार काय आहे? अ अधिक आ. काय तयार होतो? हा सुद्धा आ तयार होतो म्हणजेच काना तयार होतो. अ अधिक आ काय तयार होतं? काना. याचं उदाहरण जर बघितलं आपण पहिलं उदाहरण बघू. काय बघू आपण? हिमालय. हिमालय हा उदाहरण. याचं काय तयार होतं? हिम अधिक आलय. आता हिम मधला अ निघालं आणि आ मधला आ निघालं. काय तयार झालं? आ म्हणजेच काय? काना. आता बघा ही कसा हिमालय कसा तयार झाला बघा. आता हिमालय ही म हा पाय म्हणून आणि अधिक इथं काय? फक्त लय. काय? कारण की आ पण बाहेर काढलं याच्यातला अ बाहेर निघाला आणि इथं काय निघालं? आ बाहेर निघालं. राहिलं फक्त लय. आता या दोन्ही मधून नवीन शब्द तयार झाला म्हणजे आ. आ म्हणजेच काय? काना. हा काना कुठे येतो? या इम जवळ येतो. हा जो काना आहे तो म जवळ. कधीही जो काना आहे पहिल्या शब्दाच्या वर्णाच्या बाजूला म्हणजे जो वर्ण आहे पहिल्या शब्दाचा जो शेवटचा शब्द पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे शेवटच्या वर्णाच्या बाजूला काना लागतो आणि दुसऱ्या शब्दाच्या अगोदर कधीही जे आहे ना वर्णाच्या शेवटी लागतं. मग हे काना कुठं आलं? मच्या शेजारी. म्हणून काय शब्द तयार झाला? हिमालय. अशा पद्धतीनं हा हिमालय तयार झालेला आहे. बरोबर. हा सुद्धा स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर संधीचा प्रकार आहे. हा स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर संधी. फक्त दीर्घत्व संधीमध्ये
मी तुम्हाला जे सांगितलं होतं दीर्घ संधी कशी ओळखायची, जर काना आला, दुसरा उकार आलं आणि दुसरी वेलांटी आली तर ओळखायची की ही दीर्घत्व संधी आहे. जरी तुम्हाला संधी स्वर संधी मधली कोणती संधी आहे असा जरी प्रश्न विचारला नाही तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारतात. स्पर्धा परीक्षेमध्ये ही स्वर संधी आहे, कोणती स्वर संधी आहे, का दीर्घत्व आहे की अजून दुसरी संधी आहे, गुणादेश संधी, गुणादेश पण आपण घेणार आहे. बघा अशा प्रकारचं हा उदाहरण. त्यानंतर दुसरा उदाहरण बघू. याच्यामध्ये दुसरा उदाहरण घेता येईल आपल्याला फलाहार. फलाहार, फलाहारचं काय लिहिता येईल, फल अधिक आहार. मग याच्यातलं अ आणि याच्यातलं आ काय तयार झाला, आ, म्हणूनच तो फलाहार तयार झाला. त्यानंतर तिसरा उदाहरण बघा काय घेता येईल, गोलाकार. गोलाकार मध्ये काय येईल, गोल अधिक आकार. ल मधलं अ आणि आ मधला आ काय तयार झाला, आ म्हणजेच काना. गोलाकार लच्या बाजूला काना येऊन जाईल. आणि चौथा आणि शेवटचं उदाहरण बघू याच्यामध्ये सिंहासन. सिंहासन, सिंहासन मधला सिंह आणि आसन, सिंह मधला अ आणि आसन मधला आ काय तयार होईल, आ तयार होईल, म्हणजे काना तयार होईल. अशा पद्धतीनं हे स्वर दीर्घत्व संधीचा हा दुसरा नियम. आपण किती उदाहरण बघितलं आतापर्यंत, एक अ अधिक अ, दुसरा अ अधिक आ, हे दोन. आता आपल्याला तिसरा प्रकार बघायचा आहे दीर्घत्व संधीचा, तिसरा नियम. हे झाला असेल, ओके. मग आपण कंटिन्यू करूया तिसराला. तिसरा जो नियम आहे आणि अत्यंत सोपी आहे, स्वर संधी ही अत्यंत सोपी आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला काय होईल, एकदम सोपं जाईल. तिसरा आपण बघू. तिसरा प्रकार, तिसरा नियम. तिसरा नियम काय असतो, आ अधिक अ हा सुद्धा काना होतो. काय होतो, आ अधिक अ. याचं उदाहरण आपण घेतलं होतं, काय घेतलं होतं, विद्यार्थी. विद्यार्थी घ्या आपण, विद्यार्थी. बघा विद्यार्थीच काय येईल, विद्या प्लस विद्या अधिक अर्थी, म्हणजे विद्या मधला आ आणि अर्थी मधलं अ काय तयार होईल, आ, म्हणजेच काय, काना. बरोबर. आता जर आपण या ध्या मधलं आ काढला तर इथं काय राहिलं, ध राहिलं पाय मोडून आणि इथं राहिलं फक्त पृथ्वी. बरोबर. आता हा जो काना आहे तो पहिल्या वर्णाच्या, पहिल्या शब्दातला जो शेवटचा वर्ण आहे त्याच्या बाजूला बसतो, म्हणून इथं विद्यार्थी आला, या बाजूला तो काय आला, विद्यार्थी तयार झाला. बघ असा शब्द तो तयार झाला. बरोबर. यानंतर दुसरा उदाहरण. दुसरं उदाहरण काय घेऊ आपण, हा पहिला उदाहरण बघितलं, यानंतर दुसरा उदाहरण बघू, भाषांतर. दुसरा उदाहरण भाषांतर. आणि याच्यामध्ये काय होईल, भाषांतर म्हणजे भाषा अधिक अंतर. भाषा मधला आ आणि अ मधलं अ काय तयार होईल, आ. बरोबर. त्यानंतर तिसरं उदाहरण विद्यामृत. विद्यामृत. विद्यामृत मध्ये काय येईल, पहिला विग्रह विद्या आणि हे अमृत. विद्या मधला आ आणि अ मधलं, अमृत मधलं अ काय तयार होईल, आ, म्हणजेच काय, काना. आता विद्याच्या शेजारी काय होऊन जाईल, काना येऊन जाईल. इथं द कोणता द, याच्या द्या मधला जर आ काढला तर द हा पाय मोडून द तयार होईल, म्हणजे तो अपूर्ण असेल, पूर्ण द नसेल. याच्या शेजारी जर आ आणलं तर विद्या मृत असा काय होतो, तो शब्द तयार होतो.
असे हे. त्यानंतर अजून एक चौथा उदाहरण घेऊ. कोणतं उदाहरण? हा भाषांतर्गत. भाषांतर्गत. भाषांतर्गत का होईल? भाषा अधिक अंतर्गत. भाषा मधला आ आणि अंतर्गत मधला अ काय होईल? आ. त्याच तसंच भाषा अंतर्गत तयार होईल. असे हे आपण काय बघितले? 3 नियम बघितले. आता आपल्याला काय करायचे? याचा चौथा नियम पाहायचा. हे तीन नियम तुम्ही लिहून घ्या. याच्यातला चौथा नियम बघून घेऊ. चौथा नियम. आतापर्यंत 3 नियम बघितले आपण. यामध्ये जो चौथा नियम आहे तो चौथा नियम कोणता आहे? तो चौथा नियम आहे आ अधिक आ. काय तयार होतो? हा सुद्धा आ तयार होतो. म्हणजे काय? काना तयार होतो. बरोबर. याचं उदाहरण बघू. याचं उदाहरण, पहिलं उदाहरण बघते ना आपल्याला, महिलाश्रम. महिलाश्रम. मग यामध्ये काय होईल? महिला अधिक आश्रम. महिला मधला आ, आश्रम मधला आ. काय तयार होईल? हा सुद्धा. मग बघा, पहिला या ला मधला आ काढला तर काय होईल? महिल ते सुद्धा पाय मोडलेलं. आणि इथला आ काढला तर फक्त राहील श्रम. मग हा जो आ म्हणजे हा काना जो आहे तो ल च्या बाजूला येऊन जाईल. मग हा शब्द कोणता येईल? महिलाश्रम. बघा, ल च्या शेजारी काना आला तर ला तयार होईल आणि श्रम, महिलाश्रम. अशा पद्धतीनं हा विग्रह जो आहे, स्वर संधीचा विग्रह, तो अशा पद्धतीने तयार होणार आहे. यानंतर दुसरा बघू आपण. दुसरा उदाहरण राजाश्रय. राजाश्रय म्हणजे काय? राजा, राजा अधिक आश्रय. राजा मधला आ, आश्रय मधला आ. काय तयार झालं? आज तयार झाला. तिसरं उदाहरण विद्यालय. आपली शाळा. विद्यालय म्हणजे विद्या अधिक आलय. विद्या मधला आ, आलय मधला आ. काय तयार झालं? आ. चौथा उदाहरण राजाज्ञा. राजाची आज्ञा. राजाज्ञा. बघा, राजाज्ञा. राजा अधिक आज्ञा. राजा मधला आ आणि आज्ञा मधला आ. काय तयार होईल? हा सुद्धा आ तयार होतो. त्यानंतर शेवटचं उदाहरण. 4 उदाहरण झाले का? भरपूर झाले. असे उदाहरण तुम्ही काय करू शकता? पाहू शकता. आणि स्वर संधीचा जो दीर्घत्व संधी आहे, हे दीर्घत्व संधी आपण काय करू शकतो? हे ओळखू शकतो. यानंतर अजूनही उदाहरण आहे. तो अजून उदाहरण आपण काय करणार आहोत? यात लगेच हे 4 उदाहरण झाले. आपल्याला 5वा, 6वा, 7वा, 8वा जे उदाहरण आहे ते उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आतापर्यंत 4 नियम बघितले दीर्घत्व संधीचे. आता सगळ्यात मोठा एक बघा, हा एक मुलांसाठी जनरल लक्षात असावा म्हणून सांगतोय मी. रला, हा जो र आहे त्या रला जर आपण पहिला उकार दिलं तर तो कसा असतो? रला पहिला उकार असा असतो. रला पहिला उकार आणि रला दुसरा उकार असा असतो. भरपूर विद्यार्थी काय करतात? रला दुसरा उकार असा देतात. रला पहिला उकार असा असतो आणि दुसरा उकार असा असतो. हे काय आपल्याला लक्षात असलं पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. यानंतर विद्यार्थ्यांना आपण यातलं जो 5वा नियम आहे तो 5वा नियम, आता आपण 4 नियम कशाचे बघितले? कानाचे. आता आपल्याला काय करायचे? दुसरी वेलांटी, जसं आपण सांगितलं दीर्घत्व संधी ओळखायला 3 गोष्टी महत्वाच्या. एक काना, दुसरी वेलांटी आणि तिसरा दुसरा उकार. आता आपल्याला आपण कानाचे 4 काय बघितले? नियम बघितले. आता आपण दुसऱ्या वेलांटीचे नियम बघू. म्हणजे काय? नियम क्रमांक 5 काय? ई
अधिक ई काय तयार होतं, ई तयार होते. म्हणजेच काय, आशी दुसरी वेलांटी, त्याला काय म्हणतो आपण, दुसरी वेलांटी, याला आपण दुसरी वेलांटी म्हणतो. अ, ई आणि ई. आता याचे उदाहरण जर बघितले आपण, कवी, कवी अधिक इच्छा काय तयार होतं, हे कविच्छा. काय तयार होतं, कविच्छा. कवी अधिक इच्छा, कवी, कवी, वी मधलं ई निघालं आणि हा ई निघाला. काय तयार झालं याचा, रस्व ई. हा दीर्घ ई आहे, हा रस्व ई आहे. दीर्घ म्हणजे कोणतं, हा रस्व आणि हा दीर्घ, हे ई. आता याच्यामध्ये हा ई तयार झाला या दोन्ही ईतून, म्हणजेच दुसरी वेलांटी तयार झाली. ई म्हणजेच काय, दुसरी वेलांटी. आता बघा याच्यामधलं कवी, कवी मधला ई जर आपण बाहेर काढला तर काय राहिलं, वी राहिला, पण कोणतं, पाय मोडून. आणि यातला फक्त छा राहिलं. मग काय होईल, ते याची वेलांटी या लागेल. कवीला याची वेलांटी, पण बघा इथं पहिली वेलांटी आहे, पण विग्रह तयार होताना त्याची दुसरी वेलांटी लागते. म्हणून पहिली वेलांटीला कोणती लागली, दुसरी वेलांटी. आपल्याला दुसऱ्या वेलांटी आपल्याला काय करायचंय, या शिकायचं आहे. यानंतर हा पहिला उदाहरण बघितलं, दुसरं पाहूया. दुसरं काय उदाहरण आहे आपल्याला याच्यामध्ये, मुनी, मुनी अधिक इच्छा, मुनी अधिक इच्छा काय होईल, मुनिच्छा, मुनिच्छा. त्यानंतर याच्यातलं ई आणि याच्यातलं ई काय तयार झालं, हा ई म्हणजे दुसरी वेलांटी. तिसरं उदाहरण, हरी अधिक इच्छा म्हणजे काय, हरिच्छा. बघा हरी मधलं ई आणि याच्यातलं ई काय निघालं, दीर्घ. हे रस्व, हे रस्व आणि हे दीर्घ. अशी हे आपण काय बघितले, पाचवा नियम हा. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो सहावा नियम आहे, सहावा, सातवा, आठवा, आपण यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू. मला असं वाटतं की हा व्हिडिओ थोडासा अजून मोठा झाला, अर्ध्या तासाच्या वर झालं आणि अजून आपला भरपूर भाग याचा बाकी आहे. कारण की हे सगळे बघा, हा असं स्वर आहे, हा असं स्वर आहे, हे पण दोन्ही स्वर आहेत. स्वर अधिक स्वर म्हणजेच काय, स्वर संधी. हे आपण स्वर संधी शिकत आहोत आणि या स्वर संधीमध्ये हे नियम आहे. आणि त्यामध्ये आपण स्वर संधीचा पहिला प्रकार बघत आहोत, कोणता, दीर्घत्व संधी ही बघत आहोत. आता दीर्घत्व संधीमध्ये आपण सुरुवातीला 4 नियम बघितले, हा 5वा नियम बघितला. यानंतर अजून बघा दुसरी वेलांटी झाल्यानंतर आपल्याला दुसरा उकार सुद्धा शिकायचा आहे. कशामध्ये, दीर्घत्व संधीमध्येच. बघ इतकं बेसिक मी तुम्हाला घेत आहे, जेणेकरून तुम्हाला संधीमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि मी होऊ देणार नाही. तुमची संधी म्हणजे तुमचा मराठीचं व्याकरण हा एकदम पक्क होणार आहे, याची तुम्ही अजिबात चिंता करायची नाही. पण फक्त काय करायचं, जसं सांगितले तसं तुम्हाला फॉलो करायचं. म्हणजे जसे शिकवले तसं तसं अभ्यास करा, त्याचा सराव करा. तुम्हाला मराठी व्याकरण हे पैकीच्या पैकी तुम्हाला गुण देईल, याची पूर्ण गॅरंटी मी घेतो. ओके, तर आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आणि जर तुम्हाला अजून काही सजेशन असतील, काही तुमचे विचार असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा कमेंट्स बॉक्स मार्फत. मी त्या तुमच्या सांगण्यावर अवश्य विचार करेन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आमचे 2 YouTube चॅनल आहेत, एक पवन वाघ अकॅडमी आणि दुसरा PWA लाईव्ह. या दोन्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा
पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.